नमस्कार मित्रांनो, आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। 8 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत चालू घडामोडी प्रश्न उत्तरे सुरू करूया। 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? एअर मार्शल नागेश कपूर। अमेझॉनच्या डंख नसलेल्या मधमाशा जगातील पहिल्या कीटक बनल्या आहेत ज्यांना कोणत्या देशाने कायदेशीर अधिकार दिले आहेत? पेरू। अलीकडेच दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तेजिंदर सिंग। औषध निर्माण शास्त्रातील योगदानाबद्दल भारताला जागतिक आरोग्य संघटनेत कोणता क्रमांक मिळाला आहे? 8वा। भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सोएर द मरीन। भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित एआय क्लिनिक कोठे स्थापन करण्यात आले आहे? ग्रेटर नोएडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 जानेवारी 2026 रोजी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून ती कोणत्या स्टेशन दरम्यान धावणार आहे? कोलकाता ते गुवाहाटी। 15 ऑगस्ट 2027 पासून देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 स्टेशन दरम्यान सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे? अहमदाबाद ते मुंबई। आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील गुंतवणूक चार्टमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? आंध्र प्रदेश। उस्मान ख्वाजा या क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑस्ट्रेलिया। अलीकडेच कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो देवाणघेवाणीला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली? तुर्कमेनिस्तान। इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले? डोनाल्ड ट्रम्प। भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? सोएड मारिजने। भारताच्या पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेट LRGR-120 ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली? चांदीपूर, ओडेसा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले? नवी दिल्ली। 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? नवी दिल्ली, भारत। पारंपरिक टपाल सेवा पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? डेन्मार्क। 3 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? सदानंद दाते। भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सूर्यास्त्रासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? इस्रायल। राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राकेश अग्रवाल। भारतातील पहिले उष्णकटिबंधीय आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म कुठे सुरू करण्यात आले आहे? हैदराबाद। जगातील पहिले कीटक कोणते आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर हक्क प्रदान करण्यात आले आहेत? अमेझॉनमधील डंख नसलेल्या मधमाशा स्टिंगलेस बीज। अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे? बांगलादेश। 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? वाराणसी। 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? आसाम। इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? श्रीकुमार जी पिल्लाई। भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे? चीन। भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2026। अलीकडेच आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। जल्लीकट्टू महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तामिळनाडू। 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? पुणे। बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? विजेता महाराष्ट्र, उपविजेता ओडिसा। बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे? विजेता कर्नाटक, उपविजेता महाराष्ट्र। 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तेलंगणा। भारतीय लष्कराने जानेवारी 2026 पर्यंत 15 भैरव बटालियन्स स्थापन केले असून एकूण किती बटालियन स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे? 25। सीमा रस्ते संघटनेच्या 29व्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग। भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
रवींद्र कुमार अग्रवाल. विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या योनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? ऋत्विक संजीव एस. विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या योनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? सूर्या करिश्मा तामिरी. 1026 मध्ये महमूद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाचा सन्मान करण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव कधी साजरा केला गेला? 8 ते 11 जानेवारी 2026. खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवच्या गोगला बीचवर. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे? दशावतार. भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते शहर बनणार आहे? सुरत. भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2026. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 ने सन्मानित झालेले R.K. श्रीराम कुमार कोणत्या वाद्याशी संबंधित होते? व्हायोलिन. वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेले मनोज कोठारी कोणत्या खेळाशी संबंधित होते? बिलियर्ड्स. दृष्टिहीनांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? उत्तर प्रदेश. कोणत्या देशाने अलीकडेच तैमूर नावाच्या हवेतून सोडल्या जाणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? पाकिस्तान. बल्गेरिया 1 जानेवारी 2026 पासून युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा युरोझोनचा कितवा सदस्य देश बनला आहे? 21वा. सागरी सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्यासाठी अमित शाह यांनी एकात्मिक सुरक्षा केंद्र कोठे सुरू केले? अंदमान आणि निकोबार बेटे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.